लोअर परेल के लाल बाग का जो राजा है उसके दर्शन भगवाधारी जो गमछा पहने हुए लोग हैं वो नहीं कर सकते, ऐसा कहना है वहाँ की प्रशासन का। जो वहाँ पे पुलिस है, वहाँ के जो लोग हैं वो कह रहे हैं कि जो भगवाधारी पहन के आएगा वो लाल बाग के दर्शन नहीं ले पाएगा। और ये हमसे, हमारी मुद्दा टीम से कहा है जो जरांगे पाटिल आरक्षण के लिए आए हैं उनके समर्थकों ने। देख सकते हैं आप आगे के इन वीडियोज में। तर आज आम्ही जे आहोत CST ला आहोत आझाद मैदान जवळ, पण आणखी एक मुद्दा आमच्या समोर आला आहे आता, एक मुद्दा। आणि जो मुद्दा असा आहे ना की हे पाहून घृणा येते अशा लोकांची। हे जे ग्रस्त आहेत आपल्या मुंबईला आलेले आहेत आणि मुंबईला आल्यानंतर लाल बागचं दर्शन घेणं किती मोठेपणा आहे हे एक मराठा सांगू शकतो। त्यासाठी हे युवक गेले होते, तर त्यांचं काही मत आहे तर आपण विचारूया त्यांना, त्यांच्या बरोबर काय झाले, तिथे काय झाले। नाव योगेश सुखदेव गायकवाड, कुठून आले? राहणार वैद्यकीय तालुका पाटोदा जिल्हा बीड। बरं, ठीक आहे। मग तुम्ही लालबागच्या राजाला गेले होते? लालबागच्या राजाला गेलो आणि पोलीस म्हणले लाईनला उभा राहा। आम्ही 1.5 किलोमीटर लाईनला थांबलो। लाईनला थांबल्यानंतर तो रस्ता असाच त्यांनी बाहेर काढून दिला की गणपतीचं दर्शन नाही, काही नाही। तरी आम्ही एका पोलिसाला विनंती केली, साहेब आम्ही हिंडायला आगर मजा करायला आलेलो नाही, आम्ही फक्त गणपतीचं दर्शन घेणार आहे। आता जो तुमचा पॉइंट आहे, तुमच्या गळ्यामध्ये भगवा पाहिल्यानंतर त्यांना तर माहितीच आहे तुम्ही आंदोलनकारी आहात, मग याच्यावरती त्यांचं काय मत होतं? रोडवर गेलो तर रोडवर तर येताना आम्हाला दम केलं, रोडच्या साईडला व्हा म्हणले, रोडवर यायचं काम नाही। आम्ही आमचं आता म्हणलं आपलं गप पडू रोडला। तुमचं काय म्हणणं याच्यावर? सध्या इंस्टाला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, लालबागच्या दर्शनाला मराठ्यांना जाऊ देत नाही, ते कशामुळे काय बघू शकता आपण। यांचं मत असं आहे की हे लोअर परेलला गेले होते आणि लोअर परेलला गेल्यानंतर त्यांना गणपती दर्शन घेऊ देत नाही, त्यांना बाजूला केलं, त्यांना रस्त्यावरून पण चालू देत नव्हतं। आणि याचं कारण काय आहे की बोला काय, फक्त गमछा बघून त्याने आम्हाला बाजूला काढलं। आमचं म्हणणं एवढंच म्हणते, एवढा अत्याचार या सरकारना गोरगरिबांसाठी लढ्यासाठी आम्ही इथे सामील झालो। पण ही जे मुख्यमंत्र्याचं किंवा सरकारचं गृहमंत्र्याचं जे धोरण आहे, 2 दिवस तुम्ही खाऊ गल्ल्या बंद करता, पाणी प्यायचं बंद करता, इथं सोय करत नाही एवढ्या मोठ्या समाजाची। ऍज अ ह्युमॅनिटी, माणुसकी म्हणून जरी तुम्ही हेल्प करा ना लोकांना। हे इतके हाल व्हायले तिथं काय सायसोय आहे का अजून काही? ही सगळी जी सायसोय केली तमाम मराठा बांधवांनी सायसोय केलेली आहे। हे लोक सरकारचे फक्त पैसे खाणार, त्यांना आम्ही इतक्या बहुमताने निवडून दिले की एक हाती सरकार झाली, यांना आता भीती नाही, सरकार पडायची नाही म्हणून हे आता मस्ती करायलेत। आता ह्यांच्या आम्ही तोंडातून नरड्यातून आरक्षण काढून घेऊ, घेतल्याशिवाय इथून जाणार नाही। आणि मी सगळ्यांना आवाहन करतो, आरक्षण भेटल्याशिवाय इथून जायचं नाही। महिनाभर 2 महिने हो मराठा बांधव, मराठा समाज खूप मोठा आहे, तुम्हाला सगळ्याला अन्न खाणं पुरवतील। नोकऱ्या धंदे करणारे इथले जे कर्मचारी वर्ग आहे त्यांना पण कळू द्या की काय चाललंय काय नाही, सोशलाइज होऊ द्या। देवदेवतांचं गेल्या 450 वर्षापासून याच मराठ्यांनी रक्षण केले आणि त्याच देवदर्शनासाठी आमचे मराठा बांधव त्या लालबागच्या राजाचं फक्त दर्शन घेण्यासाठी गेले होते। त्या दर्शनासाठी जर आज आमच्या मराठा बांधवांना तिथे गळ्यातील भगवे पंच, या भगव्या पंचानंच या महाराष्ट्रातील नव्हे या भारत देशातील देवतांचं रक्षण केलं, या मराठ्यानेच केलं। आणि याच मराठ्यांना आज जर त्याच देवाचं दर्शन घेण्यासाठी जर तुम्ही रोखत असाल तर एकदम तुच्छ वागणूक झाली की ज्या मराठ्यामुळे, ज्या छत्रपती शिवरायामुळे देव महाराष्ट्रातले, भारतातले देवदेवता आज सुरक्षित आहेत राहिले, त्याच आज मराठा बांधवांनी जे आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलं त्यांच्याच आम्ही वंशज, त्यांना जर आज तुम्ही इथपर्यंत येऊ देत, हे तुमच्या निर्लज्जपणाचा कळस झाला आता। यामध्ये अतिशक्ती एवढी आमच्या समाजावरती की आमच्या समाजाने ज्या देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी रक्त सांडलं, त्यासाठी आज आमचे बांधव एक गेले होते। पण त्यांच्यासाठी तुम्ही गळ्यातले पंच बघून एवढे नीचपणाचे कळस, याचा आम्ही कराव तेवढा जाहीर निषेध कमी आहे। या सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी। देव तर आमच्या पण घरी आहे, आम्ही तिथे पडू शकतो। आम्हाला वाटले आमचे बांधव काही गेले होते, पण तुम्ही देवाच्या दर्शनापासून जर राजकारण करत असाल तर खूप चुकीचा मुद्दा आहे। भेदभाव हे काय तुम्हाला माहित आहे मॅडम? चुकीचा मुद्दा आहे। म्हणजे एखाद्या यात्रेकरूला समजा तुम्ही दर्शन न करून दिला तर ते भेदभावाचा मुद्दा आहे ना। भेदभावावर गुन्हे दाखल होतात, महाराष्ट्रातच होतात भेदभावावर गुन्हे दाखल, म्हणजे चुकीचा मुद्दा। दर्शनापासून जर शासन राजकारण करत असेल तर हे चुकीचं आहे। आमचे संघर्षयोधी मनोज दादा आणि स्थितीच्या मार्गाने उपोषणाला बसलेले आहेत।
हे असं दर्शनापासून जर राजकारण करत असेल तर आम्ही येणाऱ्या इलेक्शन मध्ये त्यांना हेच दाखवून देईल की तुम्ही म्हणजे कुठल्या दर्जाचं राजकारण केलं तुम्ही.